भारतीय वायुसेनेचे कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने अटक केली होती। त्यानंतर त्यांची सुटका कशी झाली, पाकिस्तान भारतासमोर कसं नमलं, याचा संपूर्ण उल्लेख भारताचे माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी आपल्या अँगर मॅनेजमेंट या पुस्तकात केला आहे। भारतीय वायुसेनेचे कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने अटक केली होती। त्यानंतर 27 फेब्रुवारी 2019 ला भारताने पाकिस्तानच्या मुख्य शहराच्या दिशेने 9 मिसाईल रोखून धरल्या होत्या, असा दावा अजय बिसारिया यांनी आपल्या अँगर मॅनेजमेंट या पुस्तकात केला। भारताने टाकलेल्या या धाडसी पावलानंतर पाकिस्तान फार घाबरून गेला। त्यावेळी भारताचे उच्च आयुक्त अजय बिसारिया यांना पाकिस्तानी उच्च आयुक्त सोहेल महमूद यांचा फोन आला होता। तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे पंतप्रधान मोदींशी बोलू इच्छितात अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती। अजय बिसारिया यांनी दिल्लीमध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पंतप्रधान मोदी बोलण्यासाठी उपलब्ध नसल्याची माहिती त्यांना मिळाली आणि दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेमध्ये भारतीय कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याची घोषणा केली। त्यावेळी पंतप्रधान मोदींशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं, मात्र अधिक तपशील त्यांनी काही दिला नाही। त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्या रात्रीचा उल्लेख करत कत्तल की रात असा उल्लेख केला होता।